आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांना जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवन वाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण एसटीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वाट पाहतात। अवघ्या 36 बेडफोर्ड गाड्यांनी सुरू झालेल्या एसटी महामंडळात आज जवळपास 13 ते 14 हजार गाड्यांचा ताफा आहे। काळानुरूप एसटी बस मध्ये परिवर्तन होत गेले। सध्या दररोज सुमारे 50 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात। मात्र अनेक मार्गावर बस फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत, कारण बस गाड्यांची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत महामंडळाच्या ताफ्यात यंदा तब्बल 8300 नवीन बसेस टप्प्याटप्प्याने सामील करण्यात येणार आहे। अशातच प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्यभरातील प्रवाशांना दर्जेदार व चांगली सुविधा देण्यासाठी महामंडळाने आपली कंबर कसली आहे। अलीकडेच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरातून दोन चांगल्या व दिलासादायक घोषणा केल्या। बस स्थानकांवरील कॅन्टीन मध्ये प्रवाशांना आता फक्त 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर कुठेही हा नियम पाळला गेला नाही तर संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। बस स्थानकांवरील उपाहारगृहात प्रवाशांसाठी 30 रुपयात चहा आणि नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे पाहून श्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ही योजना 24 तासात पूर्ववत करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधित उपाहारगृह चालकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले। व तसेच दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे येत्या 1 जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्टँड वरील स्वच्छतागृह मोफत म्हणजे फ्री मध्ये करण्यात येणार आहेत। एसटी प्रवाशांच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। अनेक बस स्थानकांवर स्वच्छतागृह वापरासाठी आकारले जाणारे शुल्क म्हणजे फी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होती। ही बाब लक्षात घेऊन आता येत्या 1 जून पासून सर्व स्वच्छतागृह विनामूल्य म्हणजे फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।